साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरवे नमः. आलं वस्तू सगळं. सत्र चौथे. आम्ही गुरुपदीचे आहेत अधिकारी. सत्शिष्याची पात्रता. म्हणजे आज भगवंतांनी ठरवलाय तुमच्यावर सूड उगवायचाच. काय म्हणजे आता खूप टोचून टोचून बोलल्यावर आता अपेक्षा का करणार आहे तुम्ही? तुम्हाला माहित आहे का भुंग्याचा जन्म कसा होतो माहित आहे का? भुंग कोशामध्ये आई टाकतो, जीव टाकतो, आणि रोज भुंगवंताला आपलं जी आहे काटा असतो, काटा मारत असतो, आणि त्या जीवाला वाटतं हा कोणतरी खूप मोठा प्राणी आहे जो मला त्रास देतो, मला त्याच्यासारखंच बनायचं आहे. आणि जेव्हा तसा विचार करता 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 तो सुद्धा भुंगा तयार होतो. आता टोचून कोणाला बोलायचं तुम्ही ठरवा. काय ठीक आहे, आपला म्हणजे ही प्रक्रिया आहे. आपला विकास किंवा आपलं जे व्हायचं आहे ते होण्यासाठी नेमकं काय केल्याने, चिंतन केल्याने आम्ही कसं तयार हो. त्या आईला वाटलं की मला टोचून मारणारा कोणतरी खूप मोठा प्राणी आहे, तुम्हाला खूप त्रास देणार, त्यासारखंच व्हायचं आहे, असा विचार करता तो भुंगा झाला. मग आम्ही आज जो विषय मांडणार आहे तो विषय आहे गुरुकृपेचा अधिकारी. गुरुकृपा कोणावर होणार आहे? प्रत्येकावर होणार नाहीये. अनुग्रह घेतला, शिष्यत्व प्राप्त केलं म्हणून आम्ही अधिकारी झालो असं होत नसते. तर सत्शिष्याच्या काही पात्रता असतात. जसं आम्हाला नोकरी पाहिजे असेल तर पात्रता असते की नाही, की आम्ही ग्रॅज्युएट पाहिजे, आम्हाला अनुभव पाहिजे, आम्हाला काही पाहिजे. तर सत्शिष्याच्या काही पात्रता आहेत. पण तत्पूर्वी आपण छोट्याशा एक दोन कथा पाहू. आपला अर्धा तासच बोलायचं आहे, त्यात तुमचा अर्धा तास वाचला. तर दोन गोष्टी अशा आहे की एकदा परमहंस म्हणजे रामकृष्ण परमहंस सगळ्यांना माहित आहे, विवेकानंदांचे गुरु, बरोबर. ते कलकत्त्याला असताना त्यांच्या सगळे शिष्यबरोबर सोबत होता. त्यांच्या त्या भागात ते राहायचे जिथे कालीचं मंदिर होतं, मंदिराच्या खोलीत ते राहायचे. नगारखान, जिथे नगारा वाजवला जायचा आरतीच्या वेळेस, त्या नगारखान त्यांची पत्नी, त्यांची भाची राहायची. रोज रात्री सगळं झाले ते नगरखानात जायचे. श्रीकांत नावाचा, पुढे त्यांचं सुद्धा नाव रामकृष्णच झालं, श्रीकांत नावाचा शिष्य होता. त्याला असं वाटलं की आपल्या गुरु म्हणतात की मी कामिनी कांचनाचा त्याग केलाय, मी असं आहे तसं आहे. आम्ही ऐकतो ते तर आपल्या पत्नीकडे चालले, मग कामिनीचा त्याग कसा केला? स्त्रीकडे चालतं, कामिनी त्यांच्या डोक्यात आहे, ते विचार करतात आहे म्हणून तिकडे जातात आहे. म्हणून त्यांचा पाठलाग करत त्यांच्या मागे जात 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 तिथपर्यंत जातात. नगारखानाच्या दाराशी उभं राहिल्यावर ठाकूर म्हणतात की बेटा, सगळ्यांचं जेवण झालं ना? कोणी उपाशी राहिलं नाही ना? उपाशी गेलं नाही ना? तुम्ही जेवलेत का? आता झोपा बरं, ईश्वराचं नाव घ्या झोपा. वापस वळतात. सकाळी श्रीकांताच्या दर्शनाला जातो, म्हणतो बरं आहे, छान केलं बरं तू. गुरुलाही ठोकून पाहायला पाहिजे, गुरु गुरुत्वाच्या योग्यतेचा आहे का हे पाहायला पाहिजे, पण विषय सोडून देतात. या पंचा अर्थ काय? या पंचा अर्थ काय? जिथे ठाकूर थांबले की गुरुला ठोकून पाहायला पाहिजे, गुरुची परीक्षा घेतली पाहिजे. आता विवेकानंदांनी खूप परीक्षा घेतली, त्यांनी परीक्षा पाहिली, पण गुरु विवेकानंद त्यांनी पण मध्ये थांबले नाही ते. तर पण आम्ही सुद्धा आम्हाला स्वतःला ठोकून पाहिलं पाहिजे, वाजवून पाहिलं पाहिजे की आम्ही सत्शिष्य आहोत का. खरंच ज्या पद्धतीने गुरुची परीक्षा पाहतो आहे त्या पद्धतीला पाहायला आम्ही लायक आहोत का हे पाहायला पाहिजे की नाही. पण ते पणवर थांबले. तर आपला आजचा विषय सत्शिष्याची पात्रता. तर शिष्य कोण? शिष्य म्हणजे कोण ते दिलेला शब्द दिलेला आहे. काय दिलेला आहे? हा,
व्हेरी गुड. छान. म्हणजे मास्तरनी मारलं तर शिकायची ज्याची इच्छा कायम आहे तो शिष्य. बरोबर की नाही? हं? मी कुठे सांगलंय? मुळात सगळ्यात पहिलं शिकायची इच्छा असणं की मला काय पाहिजे आहे. तुम्हाला मगाशी म्हटलं मी गुरु तुम्हाला भौतिकतेत काहीच देणार नाही. मग मला असं वाटतंय गुरुकृपा झाली म्हणजे काय, बंगला झाला, 4 पोरं झाले, 4च ना, नाही तेवढं नाही, ते पोरं झाले, प्रमोशन मिळालं, रगड पैसा मिळाला, गुरुकृपा झाली. ही गुरुकृपा आहे का? आहे का? आहे ना? आहे कोणी म्हटलं? आहे कोणी म्हटलं? इकडून आवाज आला कोणातरी आहे म्हणून. हे गुरुकृपाच आहे. नाही कसं होणार? बरोबर. गुरु केल्यावर मला सगळं मिळालं, आयुष्य बदललं की नाही. पण गुरु हे काहीच देत नसतो. तो सांगतो बाबा रे, तू मला काहीतरी दिल्याशिवाय तुला मी काहीच देणार नाही. आम्ही दक्षिणा देतो गुरुला. गुरुपौर्णिमेला आम्ही गुरुच्या ठिकाणी जातो, पाद्यपूजा करतो, 1000 रुपये ठेवतो, 500 ठेवतो, 2000 ठेवतो. एखादा सिद्धी सगळा श्रीमंत असेल तर लाखो ठेवेल. बरोबर सिद्धी? असंच करशील ना? हो म्हणते ती बाय. मग गुरुला पैशाची अपेक्षा असते का? हो असते. नसतं कसं एवढा मोठा मठ चालवायचा म्हणलं तर लागणार नाही का त्याला? काय पैशाची अपेक्षा नसते त्याला. पैशाकडे पाहून तो तुमच्याशी वागत नसतो. जर गुरु पैशाकडे पाहून तुमच्याशी वागत असेल तर गुरुच नाही. म्हणजे राजभूतात म्हणतात काय कवडीचे 4 कवडीचे 100 गुरु. त्याच कवडी हे नाणं होतं. अडकाचे 3 गुरु. पैसे का गुरु भेटतात नाही असं नाहीये. खूप गुरु आहे. आजकाल तर युट्यूबच गुरु झाला सगळ्यांचा. ज्या हे जो गुरु झाला कोणतं आपलं ते दुसरं ते आपलं चॅनल नाही, ChatGPT नाही, ते दुसरं युट्यूब नंतर किंवा लगेच ते येते इंस्टाग्राम. आमचे गुरु झालेले. त्याच्यावर पण साधना करणारे बरेच लोक मला भेटतात, दादांना भेटतात. जो गुरुला शरण गेलाय, शरण जाण्याचा अर्थ काय आहे? शरण जाण्याचा अर्थ काय आहे? मी जो गुरुची मनोभावे सेवा करतो. शरणाचा अर्थ सेवा करणे. साधा अर्थ घेऊया, खूप मोठा अर्थ घेऊ नये. जो गुरुची मनोभावे सेवा करतो. का बरं करतो? मला त्यांना जे मिळालं, त्यांना जे प्राप्त झालं ते मला सुद्धा प्राप्त हो. ज्या इच्छेने जो सेवा करतो तो म्हणजे, घंटी पण वाजली, तो म्हणजे कोण? नुसतं शिष्य का? मस्त शिष्या जो काय पाहिजे? गुरु सेवा करायची वृत्ती पाहिजे. गुरुने जे प्राप्त केलं ते प्राप्त करायची तळमळ पाहिजे. मग तू गुरुला सोडेल का? गुरुने दिलंच नाही तुम्हाला काहीच नाही ना, खूप गुरु दुसऱ्या कुठे गुरुकडे जाऊ असं करेल का तो? मग त्यासाठी गुरुवर श्रद्धा पाहिजे. असं म्हटलं श्रद्धावान लभते ज्ञानम. कोण म्हणते असं? मी म्हणतो का? कोण म्हणते असं? भगवद्गीता सांगते की ना मला, श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धा असेल तर ज्ञान प्राप्त होणार. का बरं प्राप्त होणार? श्रद्धेमध्ये असं काय आहे की आम्हाला ज्ञान प्राप्त करून देणार आहे? श्रद्धेमध्ये एकनिष्ठता आणि सहजता समोरच्याच्या प्रती असते. आम्ही तोंडाने म्हणतो श्रद्धा आहे काय, पण श्रद्धा ही आचरणातून प्रकट झाली तरच कळत, नाही तर कळत नाही. गुरुविषयी श्रद्धा आहे तर गुरुची सेवा केल्याच गेली पाहिजे. गुरुसेवा करताना मला काही मिळावी अपेक्षा नसावी, कारण सेवेत अपेक्षा सेवा होत नाही. आम्हाला अपेक्षा असते नाही. गुरूंचे पाय दाबले, गुरु कधी ओम फट स्वाहा करेल, देऊन दिला आम्हाला. म्हणजे एका गुरुला 4 शिष्य होते, सेवा करायची होती, आपसात भांडायला लागले. गुरु माझा 2 हात 2 पाय आहे, 4 जणी 4 दाबा, काही प्रॉब्लेम नाही, दाबा झाला. सुरू झाली कॉम्पिटिशन. हा पाय दाबाचा, पाय खायचा, तो जोरात पाय दाबाचा, तो अधिक खायचा. दुसरा तेच करायला, हात दाबताना एक हात हलका हात जोरात दाबायचा, आणि जोरात बोलला त्याच्या जोरात दाबायचा.
गुरु किंचाळत आहे, अरे थांबा रे, थांबा रे, थांबा रे, मरतोय मी. सेवा करायची आम्हाला. ही सेवा झाली का? जो विनयुक्त भावाने गुरुला समजून घेऊन आणि गुरुच्या मनातलं ओळखून जो सेवा करेल तो सत्शिष्य. अशी अशी हे करायची का? म्हणजे एक आपल्या पुण्यामध्ये केशवराव जोशी म्हणून एक खूप मोठे साधक होऊन गेले, शक्तिपात दीक्षितले खूप मोठे ज्ञानी व्यक्ती. त्यांचे गुरु गुळवणी महाराज, ते शक्तिपातातले खूप मोठे अधिकारी. पहिल्यांदा म्हणजे महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये शक्तिपाताचा प्रचार केला असेल तर गुळवणी महाराजांनी केला असं म्हणतात. तर एकदा असं झालं, मठातलं काम संपलं, सायकल घेऊन ते आपल्या घराकडे चालले होते. अर्ध्या रस्त्यात आले, काय वाटलं माहित नाही, सायकल उलटी वळली. ज्या शांत म्हणजे गतीने चालल्याच्या दुप्पट स्पीडने पाड्यात मारायला लागले. बरोबर मठाकडे पोहोचले, सायकल टाकून दिली, धावधावत वरती केले. त्याच वेळेस गुळवणी महाराज पाय घसरून पडले आणि केशवचा के उच्चारला, धड 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 दार वाजलं. हे कशामुळे झालं असणार आहे? ते निघाले, अर्धा रस्ता गुरुद्वारा 1 किलोमीटर घर असेल समजा त्यांचं, 500 मीटर गेले होते, मागे वळले, पडायचेच होते. पडले होते का? पडायचेच होते. फिरले, सायकल फेकून दिली. ते केशवचा के उच्चारेपर्यंत धडधड दार वाजलं होतं. बाथरूमला आले, त्यांना कसं कळलं? मग असं आमच्याकडून कधी घडतंय का की आमच्या गुरुजवळ गेलो आणि त्यांनी मागायच्या आधी आम्ही समोर त्याला दिलं काही? आमचं तर कॉम्प्रोमाइज चालतंय, तू हे दिलं तर आम्ही ते देऊ, आम्हाला सिद्धी द्या, मग तुम्हाला गुरु मानू. आहेत की नाही असे काही? काहीतरी पाहिजे असते आम्हाला गुरुकडून, तर गुरु काही देत नसतो. पण गुरुसेवा करायची असते. कशासाठी? आमच्या याचा मूळ विषयाकडे आम्ही पुन्हा येतो. कशासाठी करत असते? परिवर्तनासाठी नाही, तर आत्मतत्व प्राप्तीसाठी. आता परिवर्तन बोलत आलो आपण सगळ्या याच्यामध्ये. आता कुठे जात आहे आपण? आत्म्याकडे वळत आहे. जर आत्मतत्व पाहिजे असेल तर गुरुची सेवा करून त्याच्याकडून आम्हाला कारण त्याला आशीर्वाद प्राप्त करून ती सेवा मिळवायला लागेल. जुनं काही असं होतं, ज्यांचे गुरुचरित्र वाचतात जे पुरुष, त्यांना माहित आहे. नसेल असं अनेक कथांमध्ये आला गुरुसेवा कशी केला गेलेली आहे, अनेक कथांमध्ये आलाय. सगळ्या कथा माहित आहे सगळ्यांना गुरुसेवेच्या. बरं, एक छोटी कथा सांगतो, कारण वेळ कमी असला खूप कथा सांगू शकत नाही. एक शिष्य होता, त्या गुरु सांगली मला असा असा रोग होणार आहे आणि तुम्हाला घेऊन चल काशीला. तो काशीला घेऊन गेला. ज्याला रोग होतो तो तापट होतो, चिडचिड करतो की नाही, हाय गुरु करायला लागला. काय गुरु करायला लागल्यानंतर तो भिक्षा आणली, तर भिक्षा का ही कमी भिक्षा आणली, जास्त का आणली, गोड का आणलं नाही. त्याच्यानंतर खूप मारहाण करायचा. कधी मला थोडं झालेलं आहे, मला खूप अंग दुखत आहे, तू सेवाच करत नाही म्हणून मारहाण करायचे, टाकून द्यायचे, आणलेली भिक्षा फेकून द्यायचे. तरी तो सेवा करत राहिला. आम्ही काय केलं असतं? असा गुरु असतो का असं बोलतो? दुसरा गुरु भेटेल जा. अशी पण कथा गुरुचरित्रामध्ये. करता करता एक दिवस असं झालं की याची सेवा पाहून काशीचा काशीपती विश्वनाथ हा समोर आला. हा म्हणे की बा तुझ्या सेवेला प्रसन्न झालो आहे, तुला काय पाहिजे ते माग. म्हणे गुरुला विचारून सांगतो. गुरु नाही, माझ्या रोगाविषयी काय बोलायचं नाही. तो गुरुने सांगितलं काहीच नको मला. गुरु नाही म्हणतात आहे मागायला, मला काहीच नको. जरा शंकर चालले जातात. आता देवाची सभा भरते, शंकराला आश्चर्य वाटतं की मी समोर आलो असताना मला काहीच मागितलं नाही, आणि आम्ही असताना खूप काही मागितलं असतं, काहीच मागितलं नाही. मग सगळे देव भेटल्यानंतर विष्णू म्हणतात की भेटलं पाहिजे त्याला. विष्णू समोर येतो. तर विष्णू काय कसं बोलतो माहिती आहे का? तो सहस्त्र कोटी वर्ष, म्हणजे 1000 नाही, लाख नाही, काही नाही, 1000 कोटी वर्ष, कितीतरी कोटी वर्ष जे तुझं नाम घेत आहे, जे तपश्चर्या करत आहे, त्यांना तू भेटत नाही. तुझं नामही घेतलं नाही, तुझा उच्चारही केला नाही, तुझी सेवा पण केली नाही, तुला भेटायला कशासाठी? म्हणजे तुझी सेवा केली, ती सेवा मला पावली, मग तुला प्रश्न झाला, तू मला काहीतरी माग. तू काय देणार? माझा गुरु आहे की. हे धारिष्ट ज्याच्यामध्ये येईल त्या धारिष्टवानाला गुरुकृपा होईल. मग त्यासाठी काय करावं लागणार आहे? गुरुच्या आज्ञेचं पालन. मग गुरुने म्हटलं आज ऑफिसला जायचं नाही, किंवा लायब्ररीला जायचं नाही, किंवा जी गोष्टी आवडते ती करायची नाही.
आणि आज महत्वाची मीटिंग आहे, आणि आज त्याला भेटलंच पाहिजे. ती तर्क निघतात. गुरु म्हणलं अर्जंट मला काम आहे, ये रे तू. नाही, आज वेळ नाही मला. गुरु घरचं काम करायला लावत नाही कोणताच. माझा संसार आहे, मला मुलं बाळा, म्हणजे सेवा तुम्ही करा, मुळीच करत नाही. म्हणजे वाडीच्या नारायण स्वामींच्या मुलांच्या लहान मुलं जेव्हा त्यांनी शिसू केली होती, ती पुसाला साक्षात भगवंत नारायण खाली उतरले होते ते ध्यानमग्न असताना. गुरुसाठी भगवंत सेवेला येतो. मग त्याची आम्ही सेवा करावी की नाही करावी? काय ऍक्शन, काय करावं? हा, उधारीत करायला पाहिजे. हो, करायला हा उधार शब्द झाला ना. पण करायला उधार शब्द झाला. गुरुसेवा केलीच पाहिजे. काय हा जोपर्यंत ठामपणा येत नाही आमच्या विचारामध्ये, आमच्या शब्दामध्ये, आमच्या कृतीमध्ये, तोपर्यंत आम्ही कितीही गुरु गुरु केलं ते भेटणार आहे का? मगाशी आपण जे वेळापत्रक पाहताना माझा आवाज जरा मोठा झाला, आता शांत आहे की नाही? का बरं? गुरुसमोर चिडणार कसं? कारण आम्ही म्हणतो देव यजेत देव भजेत, देवाला धारण करा आणि देवाची पूजा करा. म्हणजे गुरुतत्व बोललो असं तर गुरुहून बोलावं लागेल की नाही? मग चिडता येईल का? नाही की नाही? भगवंतच असतो तर माहिती त्याचे. तर गुरुच्या आज्ञेचं पालन केलं, गुरुची सेवा केली पाहिजे, सगळं 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 ठीक आहे. काय पण गुरुला अजून एक गोष्ट आवडते हो, की तुम्हाला मला जमेल की नाही माहित नाही. आपण आपलं पुस्तक आहे पाहिलं सगळ्यांनी? हा, पुस्तकाच्या एक मिनिट, मला फक्त एक शेवट पहिले दिलं की शेवट दिलं? अरे टाकलं की नाही? जे स्वाध्याय म्हणून टाकलं होतं आपण, वाचलं का ते सगळ्यांनी? हा हा, काय स्वाध्याय म्हणून दिलेलं? स्वाध्याय म्हणून पान नंबर 39 काढा. पान नंबर 39, 39 मराठीमध्ये. बरोबर ना? काय 39 म्हणजे 39 ना? हा, मराठी आकडा कळतो ना फक्त की नाही सांगा? हा, म्हणजे एकात्मता मंत्रानंतर त्यात काहीच लिहिलं नाही, स्वाध्यायावर काही लिहिलं नाहीये कुठेच काही. असं लपलेली गोष्ट आहे ती. आम्ही काय म्हटलंय की सोमवारी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. खूप वेळ नाही, 15 ते 30 मिनिटं, 15 ते 30 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. ही गुरु का बरं वाचली पाहिजे? दासबोध वाचला पाहिजे मंगळवारी, पण सगळा वाचला पाहिजे का नाही? 3च हे दिले आपण, अध्याय दिलेले. दासबोधाचे 4 दशक दिले वाचायला वेगवेगळे. बुधवारी काय म्हटलंय? संत चरित्र वाचा. गुरुवारी मनाचे श्लोक वाचा. शुक्रवारी चरपट पंजरिका, निर्वाण षटक 2 स्तोत्र आदिशंकराचार्यांचे ते वाचा, अर्थासह वाचा म्हटलंय. शनिवारी हरिपाठ करा. रविवारी दत्त महात्म्यातलं एखादा अध्याय किंवा एक पान रविवारी वाचा. जमणार आहे? हे अखंड करायचं आहे बरं. त्याला काय म्हणतात? हे जे वाचून दाखवलं, रोज अर्धा तास करायला सांगतोय, ते फक्त वाचनाला सांगतोय का? याला स्वाध्याय म्हणजे काय? की आम्ही गुरुची सेवा करतोय, गुरुच्या आज्ञेत राहत आहोत, सगळं करत आहे, तरी सुद्धा आमची चिंतन प्रक्रिया कशी पाहिजे ती कशी कळणार आहे? आता आम्ही इथे आहोत, गुरु आमचे जर दिल्लीत असतील, आमचा संदेश त्यांच्यापर्यंत कसा जाणार आहे? मग गुरुच्या तोडीचं कोणीतरी आमच्याच असलं पाहिजे की नाही? तोडीच नाही, गुरु स्वरूपच असलं पाहिजे. ते हे सगळं जग आपण म्हटलेलं आहे, सोमवार ते रविवार हे गुरुग्रंथ आहेत. याच्या सानिध्यात आपण राहिलो तर गुरुच्या सानिध्यात राहायला सगळं जाते. म्हणून गुरुला स्वाध्याय आवडतो. रोज वाचलं पाहिजे, रोज वाचलं पाहिजे, रोज लिहिलं पाहिजे. वाचावं कशासाठी? की आम्ही ज्या प्रवासाला निघालेलो, आता इथे गुरु शिष्य असताना स्वाभाविकच परब्रह्म प्राप्तीच्या दुसरा कोणताही विषय इथे नाही आहे. त्या आता साधक म्हणूनच तुमच्याकडे पाहणार आहे.
तर आम्हाला परब्रह्म प्राप्ती करायची असेल तर आम्हाला चिंतनशील व्हावं लागणार आहे. कारण आमच्यामध्ये आचरणात आणि परिवर्तनात आणि शब्दात भगवंत उमटला पाहिजे, आला पाहिजे. आणि भगवंत सानिध्य कशाने मिळणार आहे? त्या ग्रंथांनी मिळणार आहे. मग गुरुला काय आवडते? काय आवडते? मोठ्या आवाजात, 50 जण आहे. आपण कशावर बोलत आता? स्वाध्यायावर. हा, काय स्वाध्याय यासाठी आवडतं की मला प्रश्न पडत आहे आणि मी गुरुला विचारत आहे. गुरु सगळ्यात चांगला आवडते. आमच्याकडे येणारे सगळे आमच्याकडे रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे तोंड पोहलं रे माझ्या या संसारी लोकांशी बोलता बोलता. जेव्हा तुम्ही येता की नाही, म्हणजे ते शिष्य जेव्हा यायचे, जे त्यांचे 14 शिष्य होते मुख्य, ते जेव्हा तुम्ही आले की मला आनंद होतो. तुम्ही संसाराच्या गोष्टीच करत नाही. गुरुला संसाराच्या गोष्टी आवडत नाही. माझा मुलगा लग्न व्हायचं राहिलं, माझं बारक्याचं हे व्हायचं राहिलं, मोठ्याचं ते राहिलं, अहो त्याला प्रमोशन मिळालं नाही, त्याच्या याला प्रमोशन मिळालं, ह्याच्या आम्ही गोष्टी बोलतो ना, त्या गुरुजो बोलण्याचं नाहीये. गुरुजो शाश्वत वस्तू मागायची असते म्हणून स्वाध्याय करायचा असतो. शाश्वत काय आहे? शाश्वत अर्थात जे चिरंतन सत्य आहे ते शाश्वत आहे. मग चिरंतन सत्य काय आहे? संसार ना. हा, काय? ईश्वराने मुक्ती, गुरुभक्ती ही चिरंतन आहे. खरं सांगणार, मला कळत नाही त्यातलं काही. काय काय पाहिजे? म्हणजे एक सुंदर उदाहरण आपण पाहिलं तर मी माझा उदाहरण मी इकडे बोलतो, कारण त्यांनी खूप छान शब्द दिले. गोंदवलेकर महाराज म्हणतात, नामासाठी नाम घ्या. मुक्ती सुद्धा मागणं झालं, भुक्ती मागणं झालं, परमेश्वरी मागणं झाला. गुरुजो हे मागणं संपलंच पाहिजे. गुरुने दिलेल्या साधनाला सरळ शांत भावाने, श्रद्धेने, निष्ठेने करताना साधनेतले जे जे अनुभव, ज्या ज्या अडचणी, जे जे अर्थ आहे आम्हाला येतील, तेथे गुरुजो बोलले पाहिजे. त्या अनुभवातून एखादा अनुभव असा येतो, एखादा शब्द असा येतो, त्या शब्दाचा संबंध साक्षात परमेश्वराशी असतो, ते आम्हाला कळलं पाहिजे. गुरुशी संवाद कोणता करायचा? मला परीक्षेत पास व्हायचा आहे, म्हणजे एक फोन आला, मला माझा अभ्यास झाला नाहीये आणि मला पेपर दिले, पेपर चांगले गेले नाहीये, मला पास करा, नाही तर तुम्ही नाहीच. फोन दाखवतो तुम्हाला, रेकॉर्ड करून ठेवला फोन मी तो. तर याला उत्तर काय द्यायचं आपण? जिथे पुरुषार्थ पाहिजे त्या पुरुषार्थाशिवाय काही होऊ शकत नाही. ते पुरुषार्थ करायचं नाही. गुरुला पुरुषार्थ आवडतो. कोणता पुरुषार्थ आवडतो? संसारात खपायचा नाही, मी माझं कुटुंब म्हणून टाळकुटाचा नाही. पुरुषार्थ हा आवडतो की मी सांगितलेलं साधन त्याच कसोटीवर केला जातं ज्या कसोटीवर मी केलं होतं माझ्या गुरुच्या. आम्ही परंपरेचे पाईक आहे, मी गुरुचे पाईक नाही आहे. जिथे परंपरेने तो गुरु करावं नाही हे शास्त्रवचन आहे. परंपरा म्हणजे काय? आता इथे मी आहे, माझे गुरु कोण? महाराज. महाराजांचे गुरु कोण? एरंडे स्वामी. आम्ही पूर्ण सांगू शकतो असे त्यांच्या आधी 23 पुरुष होऊन गेले, ते 24वे जरी पदावर आपण शिष्यानी बोलताय बरं, ते 24वे आणि 25वा मी. प्रवीणनाथांची परंपरा काय? माधवनाथ महाराज, ज्यांना आपण ओळखतो, आम्ही ओळखतो, नाव माहित आहे, ते आधी खूप मोठी असेल, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून विठ्ठलनाथांपर्यंत ना, विश्वनाथांपर्यंत. आणि मग माधवनाथ, माधवनाथ नंतर सत्यनाथ बाबा आणि प्रवीणनाथ. ज्यांच्याकडे परंपरा आहे, म्हणजे ईश्वर तत्वाला प्राप्त करण्याचा सतमार्ग ज्यांच्या मिळालाय, सापडलाय, समजलाय, त्यांच्यावर गुरुनी कृपा केली आहे, अशा जर परंपरेत आम्ही चाललो तर ती गुरु परंपरा असते. ती गुरुपरंपरा कायम आमच्या पाठीशी राहत असल्यामुळे आम्ही सेवा गुरुची म्हणून देहाची करत नसतो, त्या परंपरेची सेवा करत असतो. त्या परंपरेचे पाईक होताना अट्टहास किंवा अभिमान नाही, तसा अभिमान नसावा, अट्टहास नसावा, पण त्या परंपरेवर गौरव असावा, त्या परंपरेचा अहंकार असावा. अहंकार त्या अर्थाने नाही, मग तुम्ही अभिमान नाही म्हणतात अहंकार पाहिजे. अहंकार या अर्थाने जे शुद्ध तत्वाचा शोध त्यांनी अहमचा म्हणून केला, तो हुंकार जेव्हा भरला अहमचा, ते मला प्राप्त झालं. म्हणजे कानात जो मंत्र दिला किंवा जे आम्हाला तत्व सांगितलं
ते तत्व त्यांना सुद्धा त्याप्रमाणे भेटलं असते. म्हणजे अहमचा हुंकार, हा अहंकार तो आमच्यामध्ये असावा, तो यावा, तो गुरु परंपरेतून आलेला असावा, म्हणजे आम्ही पूर्ण पदाला प्राप्त होऊ. मग आम्ही काय म्हणलं, सत्शिष्याला कोणती पात्रता पाहिजे? स्वाध्याय पाहिजे, गुरुसेवा पाहिजे, गुरुचा आज्ञेत राहिलो पाहिजे. अजून काय? मुमुक्षुत्वाची, म्हणजे मोक्ष मिळा म्हणणं नाही, की मी गुरुस्वरूप व्हावं, मी गुरुसारखं व्हावं, इच्छा म्हणजेच मला बदलायची, माझ्या विचारांना, चिंतनाला बदलायची, या जगतावर प्रेम करण्याची पात्रता माझ्यामध्ये यावी, जी गुरुमध्ये आहे ती माझ्यामध्ये येण्याची पात्रता लागते. त्या पात्रतेने, त्या विनयेने, म्हणजे सहजतेने, कोणताही अहंकार, अभिमान न ठेवता गुरुची सेवा जो जो करेल तो तो सत्शिष्य. आता एक प्रश्न विचारू, आम्ही गुरु केला, बरोबर आहे? आम्ही गुरु केला, उत्तर द्या ना. का बरं? तुम्हीच तो बोलता आमचे गुरु हे आहेत. आमचे गुरु, तुमचे गुरु कोण? तुमचे गुरु कोण? गुरु सांगितलं ना. मग आम्ही असं काय म्हणत नाही. गुरु कोण विचारा, मी गुरुचा शिष्य आहे. कृपा केली नाही, मी काय म्हणतोय? गुरु केले का? नाही, मी शिष्यत्व स्वीकारलं. जे आमच्या डोक्यात गुरु राहतात तर शिष्य होऊ शकत नाही आम्ही. कारण आम्ही त्या चॅलेंज करतो की मी तुझ्याकडे आलोय, तू का म्हणजे तू मला, मी तुला मागायला आलो नाही, तुझं शरण आलो नाही. माझा अधिकार एवढा मोठा आहे, गुरुचा हात मी धरलाय. गुरुचा हात हातात धरायचा नसतो. त्यामुळे ओळख देताना मी यांचा शिष्य आहे, ही ओळख चांगली आहे की नाही? जसं आता मामांनी म्हटलं की सद्गुरूंनी अनुग्रह केला. अनुग्रह केला म्हणजे काय केला? आमच्यावर दया केली, कृपा केली, आम्हाला जवळ घेतलं. जवळ का घेतलं? तर आम्ही त्यांना काही म्हटलं का नाही म्हणून नाही, तर काहीतरी जन्माचं नातं होतं म्हणून जवळ केलं. मग गुरुंनी सगळ्यांना जवळ केलेलं इथे सगळे अनुग्रहित आहेत, सगळे आहेत ना. गुरु देहात असलेला गुरु योग्य की देहात नसलेला गुरु योग्य? देहात असलेला गुरु योग्य की नाही? का बरं योग्य? मी त्या दुसऱ्या भागात जाणार नाहीये. का बरं योग्य? कारण ते आमच्या मार्गदर्शन करू शकतात, सांगू शकतात, समजून सांगू शकतात, वेगवेगळं रागवू शकतात. त्यामुळे आम्हाला देहधारी गुरु आवश्यक असतो. सूक्ष्मातलं आम्हाला काय कळणार आहे? खूप जण म्हणतात गजानन महाराज आमचे गुरु आहे, खूप जण म्हणतात आमचे अक्कलकोट स्वामी गुरु आहे. पण सूक्ष्मातलं तत्व आम्हाला इथलंच नवऱ्याच्या मनात किंवा भावाच्या मनात का चालू हे कळत नाही. आमचे गुरु कोण असतात? कोणतरी जे समाधीस्थ झाले ते. त्यामुळे बोलू पण शकत नाही त्यांच्याशी आम्ही. माझ्या एक जण आला, माझे गुरु या औरंगाबादचे एकदा, माझे गुरु समर्थ रामदास स्वामी आहे, आणि मग मला अशा अडचणी आहेत, तुम्ही दूर न करा, पुन्हा तुम्हीच आमचे समर्थ आहे. मला आधी पायाशी बस. समर्थ तू काय घेतलं? मग समर्थ अनुग्रह घेतला की नाही? पायाशी बस, अनुग्रह घे, मग सांगतो. का चूक केली का हो मी? त्यांच्या श्रद्धेचा अपमान करायचा नाही कोणाच्या. पण जो गुरु देहात असा आहे, शास्त्रवचन आहे. कारण गुरु देहात असला की मार्गदर्शनासाठी तो सदैव तत्पर असतो, सांगत असतो. मी एका सद्गुरूंना, मोठ्या गुरूंना फोन केला होता एकदा, एक मोठा म्हणजे दुसऱ्या, मला अडचण होती, त्या संन्यास घ्यायचा होता की मला एका गायत्रीच्या ज्यात अडचण होती, त्यांना फोन केला. ते स्पष्ट सांगितलं, तुम्ही माझ्या परंपरेतले आहात का? पहिला प्रश्न. म्हटलं नाही. मग तुम्हाला काय सांगू मी? का सांगायचं तुम्हाला कारण त्यांनी सांगितलं. म्हटलं गायत्री सर्वसामान्य विद्या आहे, ती तुम्ही मला सांगा मुळीच नाही. तुमच्या गुरु परंपरेत मी का हस्तक्षेप करू? तुमच्या गुरूंशी बोला. म्हटलं गुरु नाहीये, तुम्ही शिष्यच नाही म्हणे, मूर्ख आहात तुम्ही एक नंबरचे. गुरु शरीराने जातात पण तत्वानी असतात. मग त्यांच्याशी अनुसंधान साधायचा मार्ग कोणता? तर शरणागती. मग देहात असलेला गुरुविषयी, देहातीत असलेला गुरुविषयी सुद्धा शरणागती असेल तरच आम्हाला सगळं भेटणार. शरणागती अशी पाहिजे, असं गमतीने असं म्हणतात एकदा म्हणताना, की एकदा देवाजवळ डोकं टेकवलं की देवाला डोक्यावर घेऊन उठायचं आहे. आता खूप वेळा देवासमोर डोकं टेकवलं, गुरूंसमोर डोकं टेकवलं, गुरु डोक्यावर आले का? उचललं का गुरूंना आम्ही?
समजा प्रवीणनाथांना रेणुकाताई शरण गेले, नमस्कार केला, तर प्रवीणनाथ उचलू शकणार का रेणुका ते? देव तर एवढा होता, इथे आम्ही मायेला नमस्कार केला, मी शरण गेलो शंकरलिंगाला, उचलू शकणार आहे का त्याला? तो जगताचा बाप आहे. मग कसं? हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. शरण ज्याला शरण जातो त्याला डोक्यावर घेऊन उचलायचं, डोक्यावर घेऊनच उठायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? तो कायमस्वरूपी त्याच्या आज्ञेत राहायचं आहे. चांगलं घडलं तरी भगवंताची आज्ञा, सद्गुरूची इच्छा, वाईट झालं तरी सद्गुरूची इच्छा. जर काल म्हणताना प्रवीणनाथ महाराज म्हणे आमचा देवावर तो काडीचा विश्वास नाहीये. ज्या देवावर विश्वास, श्रद्धा म्हणतो आणि काही झालं की डॉक्टरकडे जातो. काल सांगितलं ना की साहेब चालल्यावर डॉक्टरकडे आधी गेले ना, आधी भजन करत बसले, त्यांनी विष भरभर बाहेर पडलं. ही दृढ श्रद्धा असेल त्याला शरणागती म्हणतात. तुमच्यामध्ये श्रद्धा आहे का गुरुविषयी? म्हणजे एका व्यक्तीला थायरॉइड झाला आपल्यात बसलेला, त्यांनी एकाला फोन केला, मला आधी केला आणि एकाला फोन केला, गुरु केले ना, औषध का घेते सांग त्यांना. असं श्रद्धा असलेलं, असं सरळ मत असलेलं जो व्यक्ती असतो त्याला गुरु कळला असतो. तो गुरुकडे आपलं आरोग्य कधीच मागत नाही. झालाय ते माझे भोग आहेत ते मी भोगणारा, फक्त भोगाची इच्छा म्हणजे तीव्र शक्ती माझ्यामध्ये दे, ते मी एकट्यामध्येच रिचवू शकलो पाहिजे, त्याचा पडसाद कोणावर येता कामा नये असा मागणारा हा सत्शिष्य असतो. असं सत्शिष्य बनायचं असेल तर आम्हाला काय काय करावं लागलं? बरोबर सांगायचं. काय करा? पहिली गोष्ट कोणती? सत्शिष्य व्हायची पहिली पात्रता कोणती? काय 6 वाजले? बोला. तुमचं पुस्तक पहा की चालेल मला. चला बरोबर बोलायचं. चला पात्र सांगा. पहिली पात्रता आज्ञा पाळावी, ठीक आहे. दुसरी शरणागती, गुरुची सेवा, ठीक आहे. तिसरी गुरुची श्रद्धा असावी. शरणागती मग मामाने सांगितलं, हिचं अर्थ. 5वं मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काय? ठीक आहे, त्यावर आपण नाही बोलू, जर सोडून द्यायचं. पुढचं आपण काय म्हटलं? गुरुनी जे प्राप्त केलं, जे प्राप्त मला प्राप्त व्हावं हिची तीव्र तळमळ लागणं, ते म्हणजे मोक्षाची इच्छा. बरोबर. पुढे आज्ञापालन, बरोबर. अजून सहनशीलता, अजून कमळीक असणं, बरं. अजून आत्मपरीक्षण, अजून सगळ्यात महत्वाचं माझ्यासाठी ते आहे काय. पुढे संपलं ना. आता आपल्या सत्शिष्यत्वामध्ये अडथळा काय काय येतात? जसं म्हटलं मी गुरु केला, हा अहंकार झाला नाही का? झाला की नाही? अहंकार. आम्ही जरासं केलं काही समोर आलं की बस मला सगळं मिळालं, आता गुरु काही नाही. क्या उतावळेपणा, बडबडेपणा, उगीच बोलत, काही नसलं माहिती तर बोलत राहायचं, कुठेही काही जोराचं. उतावळेपणा, बडबडेपणा. अजून काय? एक वाईट सवय आहे आम्हाला, म्हणजे श्री श्री रविशंकरजी आहे ना, ते खूप सुंदर वाक्य बोलतात. ते म्हणतात प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वभावानुसार गुरु करतो. म्हणजे कसा करतो? की मला हा बोलणार नाही, मला हा रागवणार नाही, माझ्याकडून हा काहीच मागणार नाही, असा गुरु मला पाहिजे. काय ह्याला हे मिळालं तुम्हाला देऊ शकेल का? मग मी गुरु करतो. दुसरी खोड असते शिष्यत्वामध्ये की गुरुनी मला पाहिजे ते दिलंच पाहिजे, तो गुरुच नाही, मी दुसरा गुरु करेल. म्हणजे गुरु बदलला जात नाही. कोणता देहधारी गुरु बोलताय? मला बरेच उदाहरण देतात की दत्तांनी 24 गुरु केले, ते गुणात्मक गुरु होते, त्यात कोणीही देहधारी पुरुष नाहीये. एक ती कुमारिका सोडली तर कोणी नाहीये, आणि लोहार सोडला, 2 जण सोडले तर कोणीच नाही. ते गुणात्मक गुरु आहे. गुरु एकच, देहधारी गुरु एकच, दुसरा नाही. ही श्रद्धा असेल
तरच शिष्य होऊ शकतो. नाही तर नाही ना. दुसरं कसं असतं की मला आता म्हटलं नाही की बा मी अभ्यास केला मला पास करणार, तुम्ही गुरु नाही आमचे. काय चमत्काराची अपेक्षा गुरुकडून करणं हा मूर्खपणा आहे. आणि हाच नेमकी अर्थ त्या अपेक्षेने पाहणं गुरुकडे सगळ्यात मोठा अर्थ आहे. अजून आता सतत संत चरित्राच्या अनुसंधानात राहिलाय, सत्शिष्याची पात्रता आहे, विवेक असावं, वैराग्य असावं, ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहे. पण मी जे करू शकतो सहजरित्या तो करायचा प्रयत्न, वरून आपण एकच म्हणतो सहजरित्या जे करू शकतो तो प्रयत्न करणं, या सांगितलेल्या गोष्टींचा स्वाध्याय करणं. आणि खरंच सत्शिष्य आहे का हा आता आत्मलेखात लिहिणं आणि आत्मबोधात बोलणं. ठीक आहे. चल पुढचं. आता नेहमीप्रमाणे